एका बहुपर्यायी प्रश्नाच्या परीक्षेत पहिल्या प्रश्नासाठी 4 पर्याय आहेत आणि दुसऱ्या प्रश्नासाठी 3 पर्याय आहेत। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा केवळ एकच पर्याय बरोबर आहे। दोन्ही प्रश्नाच्या बरोबर उत्तराचे अनुमान लावण्याची संभाव्यता किती असेल? इथं आपल्याजवळ 2 घटना आहेत। पहिला प्रश्न बरोबर असणे आणि दुसरा प्रश्न बरोबर असणे। आणि या ज्या दोन्ही घटना आहेत या दोन्हीही घटना स्वतंत्र आहेत, कारण पहिला प्रश्न बरोबर आहे की नाही हा दुसरा प्रश्न बरोबर आहे या घटनेवर अवलंबून राहत नाही आणि दुसरा प्रश्न बरोबर आहे की नाही हे पहिल्या प्रश्नावर अवलंबून राहत नाही। तर आपल्याला इथं असं म्हणता येईल की पहिला प्रश्न बरोबर असण्याची जी संभाव्यता आहे आणि दुसरा प्रश्न बरोबर असण्याची जी संभाव्यता आहे या दोन्हीही घटना स्वतंत्र आहेत। म्हणजे संभाव्यता पहिला आणि दुसरा प्रश्न दोन्हीही बरोबर असण्याची ही मिळेल आपल्याला दोन्हीही संभाव्यतेच्या गुणाकाराने। म्हणजे पहिला आणि दुसरा दोन्ही प्रश्न बरोबर असण्याची जी संभाव्यता ती मिळेल बरोबर पहिला प्रश्न बरोबर असण्याची संभाव्यता गुणिले दुसरा प्रश्न बरोबर असण्याची संभाव्यता। आणि हे असण्याचं कारण असं आहे की या दोन्हीही घटना स्वतंत्र आहेत। तर चला या पहिला प्रश्न बरोबर असण्याच्या घटनेची संभाव्यता काय असेल? तर पहिला प्रश्न बरोबर असण्याची जी संभाव्यता असेल तर पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला दिलेले आहेत बरोबर उत्तराचे 4 पर्याय। म्हणजे नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या येईल 4 आणि त्यापैकी केवळ उत्तराचा एकच पर्याय बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी येईल 1 घटक। म्हणजे पहिला प्रश्न बरोबर असण्याची जी संभाव्यता आहे ती आहे 4 पैकी 1 किंवा 1/4 एवढी आणि यामध्ये गुणिले होईल दुसरा प्रश्न बरोबर असण्याची संभाव्यता। इथं दुसऱ्या प्रश्नासाठी 3 पर्याय उत्तराचे दिलेले आहेत आणि त्यातील केवळ एकच उत्तराचा पर्याय बरोबर आहे। इथं नमुना अवकाशातील घटकांची संख्या येईल 3 आणि त्यापैकी एकच पर्याय बरोबर आहे। म्हणजे दुसरा प्रश्न बरोबर असण्याची जी संभाव्यता आहे ती आहे 1/3 3 पैकी 1। तर आता या दोन्ही संभाव्यतेचा गुणाकार करून आपल्याला मिळेल पहिला आणि दुसरा प्रश्न बरोबर असण्याच्या घटनेची संभाव्यता। तर ही बरोबर येईल अंशामध्ये येईल 1 गुणिले 1 म्हणजे 1 आणि छेदामध्ये 3 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 3 हे येतील 12। म्हणजे दोन्ही प्रश्न बरोबर असणाऱ्या घटनेची संभाव्यता असेल 1/12 किंवा 12 पैकी 1। तर इथं 1/12 ही जी संभाव्यता मिळालेली आहे तो पहिला आणि दुसरा दोन्ही प्रश्न बरोबर असण्याची। आणि याला आपण एका चित्राच्या द्वारेही समजून घेऊ शकलो असतो की समजा जो पहिला प्रश्न आहे त्याचे एकूण 4 पर्याय आहेत A, B, C आणि D। पहिल्या प्रश्नासाठी उत्तराचे हे 4 पर्याय आहेत आणि दुसरा जो प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नासाठी आहेत 3 पर्याय X, Y आणि Z। दोन्ही प्रश्नाच्या बरोबर उत्तराचा जो पर्याय आहे त्याचे अनुमान लावण्यासाठी जे एकूण नमुना अवकाशातील घटक आहेत त्यासाठी इथं हा जो बॉक्स आहे तो पहिल्या प्रश्नासाठी बरोबर उत्तराचा पर्याय A असेल किंवा दुसऱ्या प्रश्नासाठी तो असेल X। हा बॉक्स आपल्याला सांगतो की पहिल्या प्रश्नासाठीचा पर्याय आहे C आणि दुसऱ्या प्रश्नासाठीचा पर्याय आहे Y। तर अशा रीतीनं या दोन्ही प्रश्नाच्या बरोबर उत्तराच्या पर्यायासाठी आपल्याला एकूण 12 नमुना घटक मिळतील। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। समजा पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बरोबर उत्तराचा पर्याय आहे समजा D आणि जो दुसरा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बरोबर उत्तराचा पर्याय आहे समजा Z आणि त्यासाठी हा बॉक्स असेल। याचा अर्थ होतो की आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे D आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे Z आणि इथं दोन्हीही पर्याय आपले बरोबर होतील। याच्या व्यतिरिक्त आपण कोणताही एक बॉक्स निवडला, समजा हा बॉक्स निवडला तर यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे B, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे Z, तर हे चुकीचं होईल। आपण हा बॉक्स निवडला तर इथं
पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे झेड, पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं गलत आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथं बरोबर आहे. त्याचबरोबर आपण हा जर बॉक्स निवडला तर इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे एक्स. म्हणजे इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. आणि मग या 12 बॉक्समधून एकमेव असा हा बॉक्स आहे की ज्या बॉक्समध्ये दोन्ही प्रश्नाची उत्तरं बरोबर येतात. तर अशा रीतीनं या दोन्ही प्रश्नाची उत्तरं आपण 12 वेगवेगळ्या पद्धतीनं देऊ शकतो, परंतु त्यामध्ये हा जो बॉक्स आहे तो एकमेव हाच बॉक्स दोन्ही उत्तरासाठी बरोबर आहे. म्हणजे 12 पैकी 1. आणि तीच तर आपल्याला इथे संभाव्यता मिळालेली आहे की पहिला आणि दुसरा दोन्ही प्रश्न बरोबर असण्याची संभाव्यता आहे 1/12.